दुसऱ्या भाषेमध्ये जर म्हटलं तर मनुष्याचं जीवन हे अल्प असं आहे. मनुष्याचं जीवन हे क्षणिक असं आहे. आणि या क्षणिक जीवनामध्ये आपण कोणत्या गोष्टीची आढळता बाळगावी, आम्ही कोणत्या गोष्टीच्या बद्दल अभिमान बाळगावा. आणि यासाठी जर मनुष्याचं जीवन क्षणिक आहे आणि आमचं जीवन ते जर जिवंत देवाच्या हाती आहे, तर आपण या 40 दिवसामध्ये लीन व नम्र व्हावं, पश्चातापी हृदयासह. कारण की सर्वांनी पाप केलेले आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. आणि जर आपण देवाच्या गौरवाला अंतरलेले आहोत आणि आपण म्हणतो की सियोन देश हमारा है देश, रहते हम परदेश, जाएंगे अपने देश. आपण त्या दिवसाची वाट बघत असताना देव म्हणतो जसा मी पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र असा. आणि जर आपण त्या पावित्र्यात चाललो, त्या पावित्र्यात आपण स्वतःला ख्रिस्ताच्या आत्म्याच्या द्वारे आणि वधस्तंभाच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध आणि पवित्र राखलं, तर तुम्हाला आणि मला ती आशा आहे, ती मोठी आशा आहे. आणि ज्या प्रकारे सुरुवातीलाच मी सांगितलं, येशू ख्रिस्ताने तुम्हाला हे सांगितलं की तुम्ही माती आहात, तुमचं जीवन एक क्षणिक आहे. आणि जर जीवन क्षणिक आहे तर एक दिवस प्रत्येकाला त्या मातीस जाऊन मिळायचं आहे. परंतु येशू ख्रिस्त म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. म्हणजे आम्हा प्रत्येकाला विश्वासणाऱ्याला सार्वकालिक जीवनाचं अभिवचन प्राप्त झालेलं आहे. आणि त्या अभिवचनाच्या द्वारे आपण या 40 दिवसामध्ये प्रवेश करत असताना आपण जरी आपल्या शरीराला लागणाऱ्या दैहिक गरजा, ज्यापैकी एक महत्वाची गरज आहे जेवण, भोजन, यापासून स्वतःला अलिप्त राखून आत्मिक भोजन, पवित्र शास्त्रातलं जे अन्न आहे, ज्याला आपण आत्मिक भोजन मानतो, देवाचं वचन आहे, देवाची प्रार्थना आहे, देवाच्या सानिध्यात चालणं, त्यामध्ये आपण वेळ घालवणार आहोत. कारण की वर्षभर 365 जीवन आपण आपलं भोजन करत असतो. अनेक जण उपवास वर्षभर बुधवारी किंवा शुक्रवारी ठेवत असतात. परंतु हा समय आहे की आपण एकत्ररित्या उपवास करणार आहोत. आणि एकत्ररित्या, ज्याला म्हणतं सामूहिकरित्या, जेव्हा आपण उपवास समयामध्ये प्रभूच्या जवळ सादर होतो, तेव्हा विपुल आशीर्वाद आम्हास मिळतात. आपण प्रभात समय बुधवार व शुक्रवारी इथे मंदिरात येणार आहोत. त्या समय या भक्तीच्या शेवटल्या भागामध्ये आपण स्तुती व आराधनासह पुढे येत असताना तेलाचा स्पर्श, विशेष करून तेल जे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे, त्याचा स्पर्श प्रत्येकाला होणार आहे. आणि त्याद्वारे विश्वासाने आपण प्रत्येक दिनी संध्याकाळी देखील 6:30 वाजता या भक्तीमध्ये, विशेष करून सामूहिक भक्तीमध्ये एकत्र येणार आहोत. परत एक वार लक्षात ठेवा, ही भक्ती सामूहिक आहे. आणि प्रभूचं येणं होत असताना मंडळी अंतराळात घेतली जाणार आहे. मंडळी अंतराळात गेली, कारण की मंडळी देवाची म्हणजे ख्रिस्ताची वधू आहे. आणि त्यामुळे सामूहिक भक्तीचं महत्व आहेच. परंतु दिवसभर आपल्याला विशेष करून देवाच्या चरणी बसायचं आहे. कारण की जरी सामूहिकरित्या प्रभू या वधूला घेऊन जाणार आहे, परंतु तारण हे वैयक्तिक आहे. आणि त्या सुटकेसाठी प्रभूने तुम्हाला आणि मला ऑलरेडी निवडलेलं आहे. तुम्हाला आणि मला ख्रिस्ताने तारलेला आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये त्यांनी त्याचा आत्मा म्हणजे देव जो पवित्र आत्मा राखलेला आहे. या दिवसामध्ये जेव्हा आपण प्रार्थना करणार आहोत, आपण उपवास करणार आहोत, पवित्र आत्मा नव्याने तुमच्या आणि माझ्या जीवनाचा ताबा घेणार आहे. आणि विशेष करून जेव्हा देव ताबा घेतो तेव्हा आमचे पाप, आमची दुर्बळता, आमचं पतित जीवन आमच्या निदर्शनास येतं. ज्या प्रकारे एक्सरे रिपोर्ट डॉक्टर बघत असताना त्याला प्रकाशाच्या समोर नेतो. प्रकाशासमोर नेल्यानंतर लगेच एक्सरे मध्ये जे पण आमचे दोष आहे ते लगेच दिसून येतात आणि डॉक्टर त्या हिशोबाने ट्रीटमेंट करतो. त्याचप्रमाणे पवित्र समयामध्ये
या पवित्र समयामध्ये जेव्हा आत्म्याचा प्रकाश, ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये पडेल, आमचे दोष उघडकीस येणार आहे. पवित्र आत्मा, देवजो पिता, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा आमचे दोष उघडकीस आणत असताना हा समय आहे प्रायश्चित हृदयाने लीन व नम्र होऊन त्या देवाकडे म्हणावं की देवा, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. त्या वधस्तंभावर अर्पिलेले प्राणाच्या द्वारे, वधस्तंभावर अर्पिलेल्या त्या रक्ताच्या द्वारे, वधस्तंभावर अर्पिलेल्या त्या शरीराच्या द्वारे आम्ही परत एक वार तुझ्याकडे बघत आहोत पित्या. त्या वधस्तंभाच्या पाशी येत असताना आमच्या मस्तकावर जे तेल, ज्यावर वधस्तंभाची खून केली गेलेली आहे, पवित्र आत्मा जो माझ्या हृदयाशी बोलत आहे, माझे पाप मला दिसत आहे, मी नम्रतेने, मी नीनतेने त्या धर्माने पापांचा स्वीकार करतो. प्रभू मला शुद्ध कर, प्रभू मला पवित्र कर, मी चुका केलेल्या आहे प्रभू, परंतु हा समय आलेला आहे की मी आपलं जीवन नव्याने तुझ्या हाती देत आहो, तू मला शुद्ध कर. आणि यासाठी आजच्या दिनी आपण या 40 दिवसामध्ये प्रवेश करत असताना परत एक वार आपण उपवासासाठी प्रयत्नशील आहोत. मी यासाठी म्हणतो प्रयत्नशील, कारण की अनेक जण उपवासाचा आरंभ करतील, परंतु विविध अडचणी येतात, विविध समस्या येतात, आणि आपण म्हणू की अहो बाळक साहेब की उपवास सुरू केल्यानं थोडं प्रॉब्लेम जास्त येते, म्हणजे उपवास ठेवणं तर कठीण होतच आहे, परंतु वेगवेगळ्या अडचणींना देखील मला सामोरे जावं लागत. यस, कोणतंही नवीन कार्य जेव्हा देवी कार्य आपण आरंभ करतो तर सैतानाला ही बाब आवडत नाही. अनेकदा देव देखील परीक्षा बघत असतो की हा व्यक्ती या उपवास समयामध्ये माझ्यामध्ये चालण्याकडे किती आग्रही आहे. आणि प्रियानो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, वधस्तंभ हा आहे, वधस्तंभ ही खून आहे, आणि वधस्तंभावर अर्पण आहे, समर्पण आहे, दुःख आहे, वेदना आहे, क्लेश आहे, त्यावर आमचे अधर्म, पाप, शाप वाहिले प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि त्यामुळे आम्हाला देखील पाप अधर्म वाहत येशूकडे यायचं आहे, यासाठी की त्याच्या रक्ताची शुद्धतेचा लाभ तुम्हाला आणि मला प्राप्त होणार आहे. प्रियांनो, हे मुख आहे ज्याच्याद्वारे आपण काय करणार आहोत, भोजन नेहमी ग्रहण करतो, भोजन चावतो आणि गिळतो. या मुखाच्या मधून 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहे. ही पहिली गोष्ट ही आहे की आपण भोजनाला अवॉइड करणार आहोत, म्हणजे भोजनापासून दूर राहणार आहोत. येणारी ही गोष्ट जी आमच्या दैहिक शरीरासाठी उपयोगी आहे, ज्याचं सेवन आपण नियमित करतो, त्यामुळे आम्हाला ऊर्जा व ताकद मिळते, ती गोष्ट आपण बाजूला ठेवणार आहोत, यासाठी की स्वर्गीय ऊर्जा, स्वर्गीय सामर्थ्य, स्वर्गीय ताकद तुम्हाला आणि मला प्राप्त व्हावी. दुसरं, या मुखातून आपण वाणी, शब्द बाहेर पडतात, आणि देवाचं वचन आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जे तुमच्या अंतःकरणात आहे तेच तुमच्या मुखे वाटे बाहेर पडणार. आणि त्यामुळे आपण उपवास आणि प्रार्थना करत असताना येशू ख्रिस्त स्पष्ट सांगतो की तुमचे मुखे उतरलेली, गळालेली असं दिसता कामा नये की मी उपवास विशेष काहीतरी कृती करत आहे त्यामुळे मी धार्मिक झालोय, नव्हे. तर या उपवासाच्या द्वारे आपण लीनता, नम्रतेद्वारे आपल्या ह्या मुखाद्वारे निघणारी वाणी देखील नियंत्रित करायला पाहिजे. शक्यतो आपण शुद्ध आणि पवित्र देवामध्ये चालत आहोत हे आमच्या मुखाच्या द्वारे देखील दिसायला पाहिजे, आमच्या आचरणाच्या द्वारे दिसायला पाहिजे, आणि तेव्हाच हा उपवास व प्रार्थना देव स्वीकार करेल. कारण की आम्ही ह्या उपवास आणि प्रार्थना स्वतःसाठी करत नाही, तर आम्हाला देवाने स्पर्श करावा, देवाने आमचं जीवन बदलावं, देवाने आमच्या कुटुंबात कार्य करावं, देवाने आमच्या मंडळीत कार्य करावं, देवाने आमच्या समाज जो या दिवसामध्ये कठीण समयामधून जात आहे, ख्रिस्ती समाज, त्यामध्ये निश्चितच त्याची कृपादृष्टी व्हावी. आणि येशूचं आगमन जवळ असताना आमची विशेष तयारी व्हावी, यासाठी आपण विशेष करून प्रार्थना करणार आहोत. ज्या प्रकारे मी सुरुवातीला सांगितलं आहे की उपवास समय हा खडतर प्रवास आहे, कठीण प्रवास आहे. अनेक जण वर्षानुवर्ष लहानपणापासून उपवास करत आहे. अनेक लोक निश्चितच समस्या आल्यानंतर अनेकदा विचारतात आणि मनात ठरवतात की नाही, ह्या समस्या दूर होण्यासाठी मी उपवास करेन, मी प्रार्थना करेन, आणि देव त्यांच्या उपवास आणि प्रार्थना बघून त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो, त्यांना त्या समस्यातून सुटका मिळते.
परंतु प्रियांनो, विशेष करून या उपवास समयामध्ये जात असताना शारीरिकरित्या आपण जेव्हा भोजन करत नाही तरी फार काही बिघडत जरी नसलं, पण सायकोलॉजिकली आम्ही विचार करू लागतो आणि त्यामुळे ऍसिडिटी वाढणं, शरीर गळून जाणं, थकवा वाटणं, थोडंसं उत्साह कमी होणं, या सर्व गोष्टी नैसर्गिक आहे. सुरुवातीला या सर्व गोष्टीचा त्रास होणार आहे, परंतु मला सांगू द्या, जसे जसे 40 दिवस आपण पुढे पुढे वाढतो, आमचा आत्मिक, आमचं वैचारिक आणि आमचं शारीरिक तजेलपणा, फ्रेशनेस वाढत जातो. जरी सुरुवातीला निश्चितच कोणतीही नवीन गोष्ट केली तरी त्रास वाटतो. आज अनेक जण सकाळी उठले असतील, प्रारंभी उठले असतील, तरी आपल्याला ज्यांना सवय नाही त्यांना तो त्रास होणार की सकाळी सकाळी उठायचं, धावपळ करायचं आणि चर्चला जायचं आहे. परंतु चर्चला जायचं आहे हा तुमच्यामध्ये काय करतो, उत्साह देतो. परंतु लवकर उठलेले त्यामुळे शरीर थोडंसं काय होतं, ऍडजस्ट करण्यामध्ये शरीराला थोडी कठीणता होते. हो, शरीर साथ जरी देत असलं परंतु आपला आत्मा उत्सुक आहे. प्रेज द लॉर्ड. या शरीर जरी कमकुवत दुबळा असलं परंतु तुमचा आणि माझा आत्मा उत्सुक आहे. तर आम्हाला शरीराचं ऐकायचं आहे की आमच्यामध्ये वास करणारा आत्म्याचं ऐकायचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण की हा आत्मा देवापासून आलेला आहे आणि देवाची हीच इच्छा आहे की 40 दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये, वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये अद्भुत कार्य व्हावं, अद्भुत कार्य व्हावं. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा आणि मी अनेकदा सांगतो की कदाचित पुढचा 40 दिवसाचा लेन समय तुमच्या आणि माझ्या जीवनात येईल किंवा नाही हे आम्हाला माहित नाही. मागील वर्षभर मी सर्व जवळपास मयत क्राइस्ट चर्चच्या केलेल्या आहे. कितीतरी लोक अतिशय धार्मिक होते, पवित्र होते, प्रभूमध्ये चालणारे होते, मंदिराला येणार, त्यांचं फिनरल या चर्चमध्ये किंवा पुढे जाऊन हडपसरला करण्यात आलेलं. ते आजचा दिवस बघू शकले नाही. प्रत्येकाला जीवन घालवायचं आहे, प्रत्येकाला वाटतं की मला दीर्घायुष्य मिळावं, परंतु दिवस हे देवाच्या हाती आहे. आणि जर देवाने तुम्हाला आणि मला आज जीविताच्या भूमीवर ठेवलंय, देवाने तुम्हाला आणि मला या आशीर्वादासाठी या मंदिरामध्ये घेऊन आलं, देव आम्हाला शक्ती व ताकद पुरवते की आम्ही उपवास ठेवावं. जरी आमच्या मेडिसिन चालू आहे, जरी माझं ट्रीटमेंट चालू आहे, परंतु जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये आपण एक स्त्रीकडे बघतो ज्याचं वय 84 वर्ष होतं, तिचं नाव हन्ना होतं आणि वचन असं सांगतं की रात्रंदिवस ती प्रभूची सेवा करत असताना उपवास व प्रार्थना ही देवाची वाट बघत होती, देवाची वाट बघत होती. नव्या करारामध्ये हन्नाचं. प्रियांनो, एकच लक्षात ठेवा की तुमची परिस्थिती कशी असली तरी देखील आपण निश्चित डॉक्टरचा सल्ला घ्या. कधी कधी काही लोक म्हणतात की हो बाळक साहेब ते, परंतु डॉक्टरचा सल्ला घ्या आणि उपवास ठेवायचा प्रयत्न करा, यासाठी की या उपवासाच्या मध्ये अनेक आशीर्वाद दडलेले आहेत. या गोळ्यांमध्ये नव्हे तर या उपवासामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. या भोजनामध्ये नव्हे तर या उपवास समयाच्या प्रार्थनेमध्ये आणि देवाच्या समोर सादर होण्यामध्ये अनेक आशीर्वाद तुमच्यासाठी देवाने जोडलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की आपल्याला प्रभू प्रेरणा देत आहे, प्रभू ताकद देत आहे. आल्यालाच आमचे आजचे या संपूर्ण 40 दिवसाचे कन्व्हिनियर सन्माननीय मायकल साठे म्हणाले, बाळक साहेब खूप लोक आज आलेले आहे. प्रेज लॉर्ड. खूप लोक आनंदाने वेळेवर आलेले आहेत आणि हीच बाब महत्वाची, येणं आणि वेळेवर येणं. कारण की आम्ही ही वेळ कशासाठी आहे, ही वेळ प्रभूने मला का दिलेली आहे, या वेळेचा उपयोग मला काय करायचा आहे हे जाणून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे आपण स्वतःच्या मनाला आणि आपल्या मनाला आत्म्याने सांगितलं की मला मंदिरात जायचं आहे, मला मंदिरात जायचं आहे. नुसतं प्रथम दिनी नाही किंवा काही दिनी नाही, तर मला नियमित मंदिरात जात देवाची आराधना व स्तुती करायची आहे. आणि त्यामुळे आपण दृढतेने, विश्वासाने, स्फूर्तीने भरून हा सण साजरा करणार आहोत. आणि विशेष करून जेव्हा आपण एलियाकडे बघतो, आणि एलिया खूप कष्टी होता, एलिया खूप दुःखी होता आणि एलिया एकच म्हणत होता की माझ्या बरोबरचे असलेले सर्व संदेष्टे मारले गेलेले आहे, मी एकटाच उरलेला आहे प्रभू. बघा, संदेष्ट एलिया ज्याला मृत्यूने आला, परंतु तो काय म्हणतो की आता पुरे देवा, मी आता थकलो आहे, मी एकटा उरलेलो आहे, प्रभू मला घे उचलून, मला उचलून घे प्रभू.
पुरेस कृपा तुझी झाली. यस, आज अनेकांच्या जीवनामध्ये अशा मनातून प्रार्थना सुरू आहे की प्रभू आता पुरे झालं. किती संकटाच्या, किती दुःखाच्या मालिका माझ्या घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये सुरू आहे. आणि अशा प्रकारच्या यातनेमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपण अनेकदा म्हणतो की प्रभू आता पुरे झालेले आहे. आणि प्रभू देखील म्हणतो, यस एलिया उठ, खा, पी, कारण की तुला 40 दिवसाचा खडतर प्रवास करायचा. परमेश्वराची वाणी त्याला ऐक की एलिया उठ, खा, पी, कारण की तुला 40 दिवसाचा खडतर प्रवास करायचा आहे. हो प्रियांनो, एलियाने नुसता प्रवास केला नाही, एलियाने नुसतं 40 दिवसाचा प्रवास केला नाही, तर एलियाने पुढे जाऊन देवाची योजना म्हणजे राजा अलीशा संदेष्टा यांचा अभिषेक देखील केलेला आहे. आणि लक्षात ठेवा, एलियाला दैहिक मरण आलं नाही, तो जिवंत देवाकडे उचलून घेतला केलेला आहे. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की 40 दिवसाचा खडतर प्रवासानंतर देवाचा पवित्र आत्म्याचा अभिषेकाचा लाभ मिळाल्यानंतर तुम्हाला आणि मला आत्मिक मरण नाही, आत्मिक मरण नाही. कारण की आत्मिक मरण त्या लोकांना आहे जे ख्रिस्तामध्ये चालत नाही, जे ख्रिस्ताला ओळखत नाही, ज्यांना तारणाचा लाभ झाला नाही. पण तुम्हाला आणि मला देवाने निवडलं आणि वेगळं केलेलं आहे आणि नेमलेलं आहे यासाठी की तुम्ही जावे आणि फळ द्यावे, यासाठी की तुमची आणि माझी कृत्य बघून, आमचे कार्य बघून, आमचं सेवा कार्य बघून लोकांनी, इतर लोकांनी, बघणाऱ्या लोकांनी स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. प्रेज द लॉर्ड. आम्ही तर देवाचा गौरव करणारच आहोत, परंतु आमच्याकडे बघून, आमच्या या उपवास समायाकडे बघून, आमचं या मंदिराला येणं बघून, आम्ही आपल्या पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये घेऊन लोकांनी देखील म्हणायला पाहिजे की खरोखर हे लोक त्या पवित्र देवाचे आराधक आहे, उपासक आहे. आणि बघा, यांच्या जीवनामध्ये मोशेप्रमाणे, जसं मोशे 40 दिवस त्या पर्वतावर परमेश्वरासमोर राहिलेला आहे, ते उतरल्यानंतर काय झालं होतं, तो त्याचा प्रकाशाने भरलेला होता. त्याचं तेज, त्याच्या प्रकाशावर, परमेश्वराचं तेज एवढं त्याच्या चेहऱ्यावर होतं की लोक त्याच्याकडे बघू शकत नव्हते. परमेश्वराची इच्छा आहे की आज तुमच्या घरातून अंधकाराची शक्ती, तुमच्या जीवनातून पापाची शक्ती, सर्व पापाची मलिनता, सर्व दैहिक वासना, सर्व देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, जे काही आज्ञा मोडलेल्या आहे, आम्ही तुमच्या सर्व गोष्टी दूर कराव्या. आणि वर्षभर ह्या गोष्टी आम्ही दुर्लक्षित करतो, परंतु हा समय आलेला आहे, हा समय आलेला आहे की देव जर तुम्हाला आणि मला या दिवसामध्ये दाखवत आहे, तो उपवासाचा उद्दिष्ट हा आहे की तुम्ही लीन व्हा, तुम्ही पश्चाताप हृदयाने देवाजवळ या, म्हणजे देव देखील तुमच्या जवळ येईल. प्रेज द लॉर्ड. देव देखील तुमच्या जवळ येईल जेव्हा आम्ही त्याच्याकडे जाऊ. आणि आज जेव्हा आपण आपले पाऊल आपल्या घरामधून मंदिराकडे वळवायला लावले, आज आपण मंदिरामध्ये प्रवेश केला, देव जो पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, ऐकणारे व्ह्यूअर्सच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या कार्य करायला उत्सुक आहे. त्याची हीच इच्छा आहे की तू समस्याकडे बघू नको, तू अडचणीकडे बघू नको, तू त्या निराशाकडे बघू नको, तू सैतानाच्या अडखळणाकडे बघू नको, तू तुझ्या आजारपणाकडे बघू नको, तू माझ्याकडे बघ, तू माझ्याकडे बघ. अनेक गोष्टीला तू आयुष्यामध्ये खूप महत्व दिलेलं आहे. त्या सर्व गोष्टी दैहिक होत्या, दैहिक गोष्टी या देहाबरोबरच संपणार आहे, परंतु मी तुला सार्वकालिक गोष्टी देण्यासाठी आलेला आहे. आणि ती सार्वकालिक गोष्टी देवच म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तच तुम्हाला आणि मला देणार. आणि जर आपण त्या देवाकडे दृष्टी लावतो तर ज्यांनी त्याचकडे बघितले ते प्रकाश पावले, त्याचं मुख लज्जेने कदापि काळवणार नाही. या पामाराने धावा केला आणि तो ऐकला, स्तोत्र करता म्हणतो, या पामाराने धावा केला आणि तो ऐकला. यस प्रियानो, देवाचे कान, देवाचं वचन आम्हाला सांगतं की धार्मिक जेव्हा आपसात बोलले, देवाने कान देऊन ऐकले. धार्मिक जेव्हा आपसात बोलले, देवाने कान देऊन ऐकले. यस प्रियांनो, कदाचित आपल्या मुखातून आपण निश्चितच आरडाओरडी करून बोलणार नाही, परंतु आपलं शांत मन, आपलं देवामध्ये लीन मन आणि विशेष करून त्याच्याशी संवाद साधणारं मन, याची वाणी देवापर्यंत जाणार आहे. हो प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा, माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा, पहा इतर सर्व गोष्टी मी तुम्हाला देणार आहे.
हो प्रियांनो, आपण वर्षभर सर्व जगातल्या गोष्टी देवाकडे मागतो, परंतु या 40 दिवसामध्ये देवा मला तुझ्या धार्मिकतेत वाढव, देवा मला तुझ्या पावित्र्यात वाढव, देवा मला तुझ्या शुद्धतेत वाढव, यासाठी की मला तू या जगामध्ये का ठेवलेला आहे. मी रिपीट करतो की तू मला आणि मला जगामध्ये का ठेवलेलं आहे, त्याचं उद्दिष्ट, खरं उद्दिष्ट मला कळावं. काय नुसतं पैसे कमवण्यासाठी, काय नुसतं लेकरं बाळा आणि कुटुंब हे सांभाळण्यासाठी, काय एखादी नोकरी करून काहीतरी विशेष पद मिळवण्यासाठी, काय घर संसार बिल्डिंग किंवा गाडी हे आमचं एक इस्टेट उभं करण्यासाठी नाही प्रियांनो. जेव्हा आपण इथे पेटीसह येतो तेव्हा आपल्या हातामध्ये काही देखील नसतं. आपण ज्या जगामध्ये रिकाम्या हस्ते आलेलं, रिकाम्या हस्तेच जाणार. हात रिकामा जरी असला तरी अंतःकरणामध्ये जर देव असेल, प्रेज द लॉर्ड. हात जरी रिकामे असले, जरी आमच्याकडे धन पैसा नसला तरी जेव्हा जाताना आमच्या हृदयामध्ये, आमच्या मुखामध्ये, आमच्या सेवेमध्ये येशू आहे, तर तुम्ही आणि मी सर्वात आशीर्वादित व्यक्ती म्हणून आनंदाने आपण जगाला बाय बाय करून जाणार आहे. का? कारण की आमचा येशू आमचं स्वागत करणार आहे. आज परत एक बार तोच येशू या मंदिरात तुमचं आणि माझं स्वागत करत आहे. तो म्हणतो या माझ्याकडे, मी तुमची वाट बघत आहे. अनेकांच्या जीवनाचा अंतःकरणाचे द्वार तो ठोकत आहे आणि तो म्हणतो उघडा, मी तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करू इच्छितो. उघडा, मला तुमची गरज आहे. उघडा, तुमच्यासाठी माझे उद्दिष्ट आणि माझे योजना महान आहे. आणि प्रियांनो, काय आज आपण त्याच्यासाठी आपलं हृदयाचे द्वार उघडणार नाही का? काय आपल्या घराचं द्वार त्याच्यासाठी नव्याने उघडणार नाही का? काय त्याला आपल्या जीवनाचा राजा आणि आपल्या घराचा राजा म्हणून त्याचा स्वीकार करणार नाही का? कारण की तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू ज्यांचा आमचा वैयक्तिक राजा होतो, तेव्हा म्हणून की आपण त्याचे राजपुत्र आणि राजकन्या बनतो. प्रेज द लॉर्ड. राजपुत्र आणि राजकन्या हे भिकारी नव्हे तर हे देणारे असतात. वचन सांगतं की घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता. आज प्रभूमध्ये आपण ख्रिस्तीत व्यक्ती कोणीही मागणारे असावं ही देवाची इच्छा नाही, तर आम्ही देणारे असावे. परंतु आज परत एकवर आपण चिंतन व मनन करूया की खरोखर मी इतरांना काही देत आहे का? माझ्या जीवनाच्या द्वारे इतरांना काही देत आहे का? आणि त्यामुळे हा समय असतो दान देण्याचा देखील, गरिबांची काळजी घेण्याचा देखील. हा समय असतो जे कष्टी आहे, दुःखी आहे, त्यांच्याकडे जाण्यासाठी, त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी. कारण की आज देखील आपण इथे आहोत, परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये अनेक जण असे आहे की ज्यांना प्रार्थनेची गरज आहे. आज अनेक जण असे आहे की ज्यांना परत एक वार पायावर, म्हणजे आत्मिक पायावर उभं राहण्याची गरज आहे. अनेक जण असे आहे की जे निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे, ते आज परत एक फार उठण्याची, म्हणजे संजीवन येण्याची गरज आहे, संजीवित होण्याची गरज आहे. आणि ते कार्य कोण करणार? बाळक साहेब करणार, कोणीतरी मोठा इव्हेंजलिस्ट करणार, कोणीतरी मोठा सुवार्थिक येणार आणि ते तुमच्या माझ्या घरात करणार का? नाही प्रियांनो. प्रभू म्हणतो हे काम तुझं आहे, हे काम माझं आहे. आम्हाला आमच्या घरामध्ये एक सेवक आणि दास आणि संदेष्टा म्हणून कार्य करण्यासाठी आज देव प्रवृत्त करत आहे. तो तुम्हाला आणि मला उत्तेजित करत आहे. परंतु आपण परत एक वार हेच म्हणणार की प्रभू मी पात्र नाही, प्रभू माझी योग्यता नाही, प्रभू मी खरोखर दुबळा आहे. यस, बलाने नव्हे पराक्रमाने तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असा सेनाधीश परमेश्वर म्हणतो. यस, तुम्हाला जेव्हा नम्रता लीनतेने देवाकडे जातो तेव्हा देव म्हणतो तुझं कार्य मी, माझं कार्य मी पूर्णतेस नेणार आहे. आणि यासाठी या दिवसामध्ये आपण आपल्या जीवनातले विविध संकट, परीक्षा, मोह ह्या गोष्टी उपवासामध्ये अडखळण आणतात. आपल्याला माहिती की प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा 40 दिवस उपवाससाठी त्या अरण्यात आत्मा घेऊन गेला, वचन काय सांगतं, आत्मा घेऊन गेला, तेव्हा सैतानाने त्याची परीक्षा घेतली आणि प्रत्येक परीक्षेच्या प्रश्नामध्ये तो हाच म्हणतो की शास्त्रलेख असे म्हणतो. परंतु परीक्षा कशाने घेतली? परीक्षा त्यांनी पवित्र शास्त्रातून घेतलेली आहे. ही आप देखील विसरता का? सैतानाने परीक्षा देवाच्या पुत्राची, आपल्याला जरी किंवा जगाला देखील माहित नव्हतं की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र, पण सैतानाला माहित होत. तुम्ही आणि मी आत्मिकरित्या कुठे आहोत हे कदाचित आपल्याला माहित नाही, परंतु सैतानाला देखील माहित आहे की हे
आणि जर आपण देवाकडे जायच्यासाठी पाऊल पुढे टाकतो, सैतान संकट समस्याच्या द्वारे अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. हा समय तो आहे की आपण पवित्र शास्त्र, ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक वेळेस या तिन्ही परीक्षेच्या वेळेस हे सांगितले की अरे सैतान माझपासून दूर हो, कारण की मी माझ्या देवाला, माझ्या देवाच्या अभिवचनाला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देणार आहे. आणि त्यांनी जेव्हा ही बाब बघितली की हा व्यक्ती वचनावर मजबूत आहे, हा देवाचा पुत्र असला तरी देखील देवाचं वचन जे त्याच्या मुखातून निघालंय, जे ते मनुष्यासाठी जीवन आहे, त्या जीवनासाठी आग्रही आहे, तेव्हा सैतान आहे. तेव्हा सैतान निघून गेलेला आहे. आज तुमच्या घरातून, तुमच्या जीवनातून सैतानाला घालवायचा आहे का? सर्वोत्तम समय हाच आहे. कारण की शिष्याने विचारलं की हा सैतान आहे, आम्हाला घालवता आला नाही, हा सैतान आहे, तो आम्ही त्या मुलातून घालवू शकलो नाही. तेव्हा येशू त्यांना म्हणतो की उपवास व प्रार्थनेच्या शिवाय ही जात नाही. हो प्रियांनो, आज ही जात, हे सैतानी बंधन, हे सैतानी मोह, हे सैतानी मोहपाश हे घालवण्यासाठी आम्हाला उपवासाची गरज आहे. आणि प्रभूला धन्यवाद असो की वर्षातून एक सुंदर असा समय त्यांनी आमच्यासाठी राखून ठेवलेला आहे, आणि तो आहे उपवास समय, लेंत असा समय. 40 दिवस आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसं तुम्हाला देव प्रेरणा देईल त्या हिशोबाने उपवास ठेव. त्या समय तुम्ही प्रार्थना करा. अनेक लोकांना पूर्ण दिवस ठेवता येत नाही, हाफ डे ठेवा. काही लोकांना शक्य आहे तर आठवड्यातून 3 दिवस ठेवा, 2 दिवस ठेवा, परंतु उपवास अवश्य करा. यासाठी की ही बाब तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आणि जर ती बाब महत्वाची आहे तर आम्ही अनेक गोष्टीसाठी राबतो, अनेक गोष्टीसाठी आपलं जीव हे पूर्णपणे ओतून काम करतो. काय देवासाठी, हे आमच्या आत्मिक प्रगतीसाठी, आमच्या आत्मिक उत्थानासाठी हे कार्य तुम्ही आणि मी करणार नाही का? निश्चितच करणार आहे. आणि यासाठी यामध्ये आपल्याला विजय निश्चित आहे, कारण की जर देव अनुकूल आहे तर कोणी देखील तुम्हाला आणि मला प्रतिकूल नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या उपवास समयामध्ये देव अनुकूल आहे, देव आमच्या बाजूने आहे, देव आमच्या पाठीशी आहे. सैताना तू आमच्या जीवनातून निघ, मोहपाश आमच्या जीवनातून निघ, कारण की मी माझ्या देवाच्या समोर लीन झालेलो आहे, नम्र झालेलो आहे, पश्चातापी म्हणून नव्याने माझं जीवन देवाच्या हाती दिलेलं आहे. जर मी देवाचा पुत्र आणि कन्या आहे तर सैताना आणि जगिक मोहपाश ज्यामध्ये भोजन देखील आहे ते मला अडवू शकत नाही, ते मला थांबवू शकत नाही. मला हे 40 दिवस येशूमध्ये घालवायचे आहे. आणि जेव्हा आपण तो समय घालवू, देव तुम्हाला आणि मला विपुल आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. परत एक वार क्राइस्ट चर्चच्या प्रत्येक सभासद यांना या 40 दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रभू तुम्हाला ताकद देव, आशीर्वाद देव, उत्साही, आनंदी, स्फूर्तीने भरो. तुमचं मुख हे लज्जेने काळवंडू नये तर आनंदाने, निश्चितच आनंदाने, हर्षाने भरलेला असो. यावेळेस सर्वजण आपण उभे राहूया, प्रार्थना करूया आणि त्यानंतर आपण पुढे येऊन तेलाचा स्पर्श याचा लाभ घेणार आहोत. कारण की प्रभू आज आमच्याशी बोललेला आहे, प्रभूने आम्हाला सुरुवात करून दिलेली आहे. आता आम्हाला त्याच्या प्रकाशात, त्याच्या वचनाच्या प्रकाशात चालायचं आहे आणि त्याकरता देव तुम्हाला आणि मला ताकद पुरवत आहे. आपण नेत्र बंद करूया, देवाकडे जाऊया. प्रभुराया धन्यवाद देत आहो. हालेलुया. स्तुती, गौरव, मान, महिमा येशू रक्त जय. धन्यवाद पिता, तुझी स्तुती असो, तुला गौरव असो, तुला महिमा असो. ते युगानुग देवदूत तुझी स्तुती करत आहे. आकाशातलं सैन्यगण तुझी धन्यवाद व स्तुती करत आहे. वडिंजल आपलं मस्तक लवून तुझी आराधना व सेवा करत आहे. सराफिम दूत तुझं संरक्षण आणि तुझी भक्ती करून धन्यवाद आणि स्तुतीचं यज्ञ अर्पित आहे. कारण की तू पवित्र स्थानी स्वर्गामध्ये सिंहासनारूढ असा देव आहे. तुझ्या उजवीकडे आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे. आज परत एक वार तुझी दृष्टी आमच्याकडे आहे, परत एक वार या क्राइस्ट चर्चकडे आहे, वैयक्तिक आमच्याकडे आहे, आमच्या कुटुंबाकडे, जगातल्या प्रत्येक भक्त जे आराधना व प्रार्थना करत आहे, परत एक वार उपवासासाठी स्वतःच्या मनाची व अंतकरणाची तयारी करत आहे. आणि ते म्हणते की देवा
तू माझ्यावर दया कर, तू मला बळ दे, ताकद दे. मी पिडलेला आहे, मी दुःखी आहे, मी कष्टी आहे, मी तुझ्या दृष्टीने अयोग्य अशा अनेक गोष्टी केलेल्या. प्रभू तुझी ताकद मला पुरव, प्रभू तुझे आशीर्वाद मला दे, यासाठी की या दिवसामध्ये मी आनंदाने, हर्षाने, उत्स्फूर्तरित्या तुझी उपासना करावी, तुझ्या वचनात चालावं, तुझी प्रार्थना करावी, तुझ्या वचनाचं मनन करावं. देवा, जसं हरणी पाण्यासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्या दर्शनासाठी लुलपत आहे. आज तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन घे, तुझं मनोहर रूप याचं दर्शन मी घेऊ इच्छित आहे पित्या. आणि यासाठी आज मी नव्याने तुझ्या हाती पडत आहो. माझ्या अधर्म, पाप, अशुद्धता, दुबळेपण हे तुझ्या रक्ताच्या द्वारे शुद्ध कर, पवित्र कर, तुझ्या पावित्र्यात मला राख. यासाठी की पित्या आजच्या दिनच नव्हे तर पित्या 40 दिवसच नव्हे तर सदोदित मी तुझा भक्त म्हणून तुझ्या योजना, तुझे संकल्प जे प्रत्येक मनुष्यासाठी अद्भुत आहे त्याचा लाभ घेत मी पित्या तुझा गौरव तुझं येण्यापर्यंत किंवा मला या जगातून जाणं होईल तोवर करत राहणार आहे. आभार मानतो की सुंदर असं मंदिर, जिवंत अशी समक्षता, पवित्र आत्म्याची सहभागिता, शुद्ध असं पवित्र जीवनाकडे वाटचाल, या सर्व गोष्टीसाठी आजचा देव आणि हा समय तू आमच्यासाठी नियोजित केलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आपण सर्वजण म्हणूया हालेलुया, प्रेज द लॉर्ड, येशू रक्त जय. प्रभू तुझे धन्यवाद असो, आमेन. येशू धन्यवाद असो. तू कार्य केलेलं आहे प्रभू, आणि तू कार्य करत आहे, आत्म्यात उतरून आलेला आहे. धन्यवाद त्या आत्म्याला प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. ह्या वेळेस गीत होत असताना आपण पुढे येणार आहोत आणि प्रभू तुम्हा प्रत्येकाला स्पर्श करत नाही त्याचा तेलाचा अभिषेक, विशेष करून पवित्र आत्म्याचा अभिषेक करणार आहे. पुढे या. आपण एक गीत गाऊया, वर्शिप सॉन्ग, आए हम तेरे चरणों में. आए हम तेरे चरणों में, लेकर हम आपण सर्व मिळून गाऊया. आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति. तेरे चरणों में, लेकर हम स्तुति. हालेलुया, 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 हालेलुया. प्यारे मसीहा आशीष दे हमें,
आत्मा से तू भर दे हमें प्यारे मसीहा आशीष दे हमें आत्मा से तू भर दे हमें हालेलुया 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 हालेलुया